या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए प्रथम वर्षातील सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला महाराष्ट्रातील 2013चा सहकारी कायदा या ठिकाणी पाहायचा आहे. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मध्ये करण्यात आला होता, परंतु गरजेनुसार आणि काळानुरूप त्यामध्ये अनेक बदल, अनेक दुरुस्त्या यामध्ये झालेल्या आहेत. अशाच प्रकारच्या दुरुस्त्या 2013मध्ये देखील करण्यात आलेल्या आहेत. तर या दुरुस्तीच्या संदर्भात या कायद्यामध्ये 1960च्या कायद्यामध्ये काय काय दुरुस्त्या केल्यात या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. यापूर्वीच्या तासाला आपण 1904चा कायदा, 1912चा कायदा या दोन्ही कायद्याची आपण माहिती घेतलेली आहे. आपण पाहतो की 1904च्या कायद्याने पतपुरवठा करणाऱ्या संस्थांनाच फक्त मान्यता देण्यात आली, तर त्यातील दोष दूर करून आपण पाहतो की 1912च्या कायद्याने इतरही संस्थांना मान्यता देऊन आपण पाहतो की सहकार चळवळ ही अधिक विस्तृत करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपण पाहतो की एक सन्मार्ग, संजीवनीचा मार्ग असलेली ही सहकार चळवळ आपण पाहतो की दुर्बल घटकांसाठी जे एक आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक आहेत अशा घटकांच्या या घटकांना विकासाच्या संधी निर्माण करून देण्याचं कार्य सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि भारतात मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि त्यानुसार आपण पाहतो की येणाऱ्या ज्या अडचणी त्यामध्ये आल्या त्या अडचणी दुरुस्त करण्याचं कार्य वेळोवेळी या सहकाराच्या कायद्यामध्ये झालेलं आहे. आणि लोकांना उपयोगी अशा तरतुदी आणि सक्षम अशा तरतुदी जेणेकरून सहकार चळवळ ही चांगली राहावी, त्यामध्ये ती विस्तृत व्हावी आणि त्याचा फायदा लोकांना व्हावा हा मुख्य हेतू त्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आणि ह्या चांगल्या हेतूच्या अनुषंगाने यामध्ये दुरुस्त्या अनेक केलेल्या आहेत. आपण पाहतो की जसजसा अनुभव येतो तसतशी काही दोष त्यामध्ये असते, तर ते दोष दूर करण्याचं कार्य दुरुस्त्यांमधून होत असतं आणि लोकांना एक सक्षम यंत्रणा त्यातून उपलब्ध करून दिल्या जाते. सहकाराच्या बाबतीत हेच झालेलं आहे की वेळोवेळी ज्यात तरतुदी दोषयुक्त होत्या त्यामध्ये दुरुस्ती करून या ठिकाणी वेळोवेळी सहकार कायद्यामध्ये 1960च्या सहकार कायद्यामध्ये बदल करून 2013मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आणि ते बदल आपल्याला आजच्या तासाला या ठिकाणी पाहायचे आहेत. यामधील आपण प्रस्तावनेचा भाग यापूर्वी आपण पाहितलेलाच आहे. परत आता त्या गोष्टी आपण टाळूया. 1904मध्ये भारतात सहकाराची सुरुवात झाली. त्यानंतर 12, 19, 39 असे सहकाराचे कायदे आले आणि महाराष्ट्राची स्थापना जेव्हा झाली 1 मे 1960ला, तेव्हा पुन्हा आपण पाहतो की सहकार कायदा, स्वतंत्र सहकार कायदा महाराष्ट्रासाठी करण्यात आला. आणि नंतर त्यामध्ये आपण पाहतो की 1974, 75, 76, 77, 79, 82, 83 आणि आता 2013 अशा विविध वर्षांमध्ये आपण पाहतो की दुरुस्त्या करण्यात आल्या आणि एक सक्षम असा कायदा आपण पाहतो की महाराष्ट्रात असावा आणि त्यातून सहकार चळवळीला प्रेरणा मिळावी किंवा विकास व्हावा हाच हेतू यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो की महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्याच आपण पाहतो की दूरदृष्टीपणामुळे आज महाराष्ट्र सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. त्यातून आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल असेल, रोजगार असेल हा होत आहे. तर याचं श्रेय आपण पाहतो की विविध जे सहकार महर्षी आहेत त्यांना जातं, ज्यांनी सहकाराला वेळ दिला, सहकारामध्ये ज्या दोष होते त्या दोष दूर करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. त्या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच आज आपण पाहतो की सहकार चळवळ महाराष्ट्रात आणि भारतात मोठ्या सन्मानाने पुढे जात आहे किंवा त्याचे लाभ लोकांना मिळत आहेत. व्याख्येच्या स्वरूपात इथं अर्थ दिलेला आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेली, संयुक्त व्यवसायाच्या उद्देशाने स्थापन केलेली, निस्वार्थी वृत्तीने चालवली गेलेली आणि सदस्य म्हणून आपली कर्तव्य करण्यास जे तयार असतील त्या सर्वांना त्यांनी ज्या प्रमाणात संघटनेचा उपयोग करून घेतला असेल त्या प्रमाणात मोबदल्यात वाटा मिळेल अशी संघटना म्हणजेच सहकार. अशा प्रकारचं सहकाराची व्याख्या यामध्ये केलेली आहे.
इथे सहकाराची प्रगती आपण यापूर्वीच पाहिलेली आहे. तर आपल्याला तरतुदी या ठिकाणी पाहायच्या 2013 मधील तरतुदी. आपण पाहतो की जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणामुळे आपण पाहतो की सहकारी चळवळीसमोर एक स्पर्धेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये, जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये सहकार चळवळही टिकावी या आणि ती सक्षम राहावी या अनुषंगाने काही यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत. आपण पाहतो की सन 2012 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून या ठिकाणी साजरं केलं गेलं आणि त्या साजरं करत असताना आपण पाहतो की सहकारासमोरील आव्हाने काय असतील याचा अंदाज घेऊन तशा प्रकारचे सक्षम कायदे की ज्यामुळे सहकार चळवळ ही अधिक सक्षम, निकोप आणि व्यापक होईल यासाठी 97वी घटनादुरुस्ती करण्यात आली व त्याला अनुसरून महाराष्ट्रात सहकारी संस्था अधिनियम 1960 2013ची ही सुधारणा करण्यात आली. त्यामध्ये पुढीलप्रमाणे काही सुधारणा करण्यात आल्या. तर पहिली सुधारणा आहे सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबतची कार्यवाही. आपण पाहतो की सहकार हे क्षेत्र राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं आणि राज्य सरकारने अशा प्रकारे आपण पाहतो की घटनेच्या कलम 97वी दुरुस्ती करून या ठिकाणी त्याला अनुसरून महाराष्ट्राचा सहकार कायदा करण्यात आला आणि 2013ची ही दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये पहिली दुरुस्ती आहे की सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबतची कार्यवाही. यामध्ये सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 73 क प अन्वय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाद्वारे यापुढे सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील. म्हणजे सहकारी संस्थांच्या निवडणुका आता कुठून होतील? राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाद्वारे. व निवडणुकीस पात्र असलेल्या संस्थांनी प्रारूप मतदार यादी तयार करणे आवश्यक आहे. कायदा कलम 27 अन्वय ज्या व्यक्ती सभासदांना संस्थेत 2 वर्षे पूर्ण झालेली आहेत तसेच ज्या संस्था सभासदांची 3 वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा सर्व सभासदांचा समावेश करावा लागेल. याबरोबर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत मात्र सभासदत्वाच्या दिनांकापासून मतदार यादीत समावेश करावा लागेल. दुसरी दुरुस्ती आहे उपविधी स्वीकृती मंजूर. उपविधी व अधिनियमातील सुधारणानुसार संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यात येतील या दृष्टीने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण तसेच सर्व निबंधकांना योग्य ते सहकार्य करावे म्हणजे निर्धारित कालावधीत संस्थेची निवडणूक पार पाडता येईल. अधिनियमातील महत्त्वाच्या बदलासंबंधी खालीलप्रमाणे माहिती दिलेली आहे. त्यामध्ये संचालक मंडळ सदस्य संख्या या कायद्यातील नवीन बदलानुसार कलम 73 अ नुसार सहकारी संस्थेवरील संचालक मंडळ सदस्य संख्येची कमाल मर्यादा 21 करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ कोणत्याही सहकारी संस्थेचे संचालक मंडळ 21 पेक्षा जास्त संचालक निवडून येणार नाहीत. संस्थेच्या उपरोक्त नमूद संचालकाशिवाय संस्थांच्या संचालक मंडळात 2 तज्ज्ञ संचालक एक्सपर्ट डायरेक्टर ज्याला आपण म्हणतो तसेच 1 किंवा 2 कार्यलक्षी संचालक मंडळावर स्वीकृत म्हणून त्यांना घेता येईल. संस्थेने स्वीकृत केलेले तज्ज्ञ संचालक हा संस्थेची उद्दिष्टे व कार्य यांच्याशी संबंधित क्षेत्रातील जाणकार व्यक्ती असेल. जेव्हा संस्थेच्या समिती सदस्यांची संख्या 17 पेक्षा जास्त असेल तेव्हा संचालक मंडळ आणखी एका कार्यलक्षी संचालकाची स्वीकृती करू शकेल व हा संचालक कर्मचारी संघटनेचा प्रतिनिधी असेल. स्वीकृत करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. मात्र संस्थेच्या समिती सभेच्या इतर सर्व कामकाजाविषयी त्यांना मदत देता येईल. कार्यलक्षी संचालकांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असणार नाही. तसेच समिती सभेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीव्यतिरिक्त इतर विषयांवरील ठरावांमध्येही त्यांना मत देता येणार नाही. मात्र समिती सभेत असलेल्या अशा ठरावासंबंधी सभेत ते आपले म्हणणे मांडू शकतात तसेच अशा ठरावासंबंधी अभिप्राय नोंदवू शकतील. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांनी विनिर्दिष्ट केलेल्या आदर्श उपविधींमध्ये
संचालक मंडळाची सदस्य संख्या, संस्थेचे एकूण व्यवहार व कामकाजाचे स्वरूप यासंबंधी माहिती निश्चित दिलेली आहे. त्यानंतर संस्थेच्या समितीवरील आरक्षित पदे, या ठिकाणी काही पदांचं आरक्षण केलेलं आहे की सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीवर खालील पदे ही आरक्षित राहतील. अनुसूचित जाती जमाती 1 पद, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग 1 पद, इतर मागास प्रवर्ग 1 पद, महिला प्रतिनिधी 2 पदे, क्रियाशील सभासद आणि अक्रियाशील सभासद असं आपल्याला आरक्षण असलेलं या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर 6वी तरतूद आहे की संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, या ठिकाणी आपण पाहतो की कलम 75 नुसार संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा ही दिनांक 30 सप्टेंबरपर्यंत घेणे बंधनकारक केलेले असून कोणत्याही परिस्थितीत यामध्ये मुदतवाढ देण्याचे अधिकार शासनास नाहीत. म्हणजे वार्षिक सभा घेण्याचा या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेला आहे. त्यानंतर संस्थेने निबंधकाकडे सादर करावयाची विविध विवरणपत्रे ही एक तरतूद करण्यात आलेली की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये झालेल्या दुरुस्ती अन्वये कलम 75 नुसार संस्थेने निबंधकाकडे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत खालील विवरणपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. त्यामध्ये कसूर केल्यास किंवा चुकीचे विवरणपत्र सादर केल्यास अधिकाऱ्यास कलम 146-47 नुसार 5,000 रुपयाचा दंड अशी तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण पाहूया कुठली माहिती सादर करावी लागते. संस्थेच्या कार्याची माहिती देणारे विवरणपत्र, नफा वाटणीपत्र, उपविधी दुरुस्ती असल्यास, वार्षिक सभेची तारीख, निवडणूक तारीख असल्यास, मागील आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल, मागील 2 दोष दुरुस्ती अहवाल, पुढील वर्षाचा अर्थसंकल्प, निबंधकाने कायदा नियम उपविधीतील तरतुदीच्या अनुषंगाने मागणी केलेली माहिती, उपविधीत नमूद केलेल्या इतर व्यवहारासंबंधीची माहिती. सदर विवरणपत्रे ही संगणकाद्वारे ऑनलाईन भरावयाची आहेत. त्यानंतर 8वी तरतूद आहे संस्थांचे लेखापरीक्षण. आपण पाहतो की लेखापरीक्षणाला सर्वच कायद्यांमध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कलम 75(1) नुसार संस्थेच्या लेख्याचे वर्षातून एकदा लेखापरीक्षण करून घेणे अनिवार्य करण्यात आलेले असून चालू वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. नेमलेला लेखापरीक्षक हा शासनाने मान्य केलेल्या पॅनेलवरील असणे आवश्यक आहे. संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत लेखापरीक्षण पूर्ण होणे गरजेचे असून असे न केल्यास निबंधक अशा संस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती करून ते पूर्ण करू शकतो. कलम 24(अ) नुसार संस्थेच्या सर्वसाधारण सभेने संस्थेचे लेखापरीक्षण करण्याच्या करिता नेमलेल्या लेखापरीक्षकास संस्थेचे जास्तीत जास्त सलग 3 वेळा लेखापरीक्षण करता येईल. तसेच सर्वसाधारण सभेत करावयाची लेखापरीक्षकाची नियुक्ती ही केवळ एकाच आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्याकरिता असेल. त्यानंतर 9वी तरतूद आहे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण. आपण पाहतो की शिक्षण आणि प्रशिक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. त्याशिवाय सहकार चळवळी यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणून याही तरतुदीमध्ये सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे की ज्यामध्ये राज्य प्रशिक्षण संस्थेमार्फत आपले सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता सहकार शिक्षण व प्रशिक्षण आयोजित करील अशी तरतूद नव्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर 10वी तरतूद आहे थकबाकीदार सभासदांना संस्थेच्या कामकाजात मतदानाचा अधिकार नाही. आपण पाहतो की बरेच कर्जदार हे कर्ज घेत असतात आणि नंतर संस्थेकडे फिरकतही नाहीत. तर अशांना संस्थेच्या कामकाजात मतदानाचा अधिकार या ठिकाणी या तरतुदीतून काढून घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर समितीत पोकळी निर्माण झाल्यास प्राधिकृत अधिकारी अशा प्रकारची तरतूद यामध्ये केलेली आहे की कलम 77(अ) नुसार एखाद्या समितीच्या रचनेत दोष निर्माण झाला किंवा समितीने कार्य करण्याचे बंद केले किंवा व्यवस्थापनामध्ये पोकळी निर्माण झाल्यास निबंधक 1 किंवा अधिक प्राधिकृत अधिकारी अथवा 3 सभासद सदस्यांचे प्राधिकृत समिती नेमून
मात्र त्यांचा कालावधी 6 महिन्यापेक्षा जास्त असणार नाही. त्यानंतर 12वी तरतूद आहे, कर्तव्यात कसूर किंवा निष्काळजीपणा करणाऱ्या समितीस काम करण्यापासून रोखून ठेवणे किंवा बरखास्ती. आपण पाहतो की अशा प्रकारे संस्थेचे आपण पाहतो कर्तव्यात कसूर केला असेल किंवा काम करण्यास नकार दिला असेल, कामकाज ठप्प झाले असतील, गंभीर वित्तीय नियमबाह्य बाबी किंवा अफरातफर उघडकीस आली असेल किंवा गणपूर्ती नसल्यास निबंधक लेखी म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देऊन समिती बरखास्त करून प्रशासक नेमू शकेल. अशा प्रशासक जास्तीत जास्त 6 महिन्यासाठी नेमला जाऊ शकतो. इतर महत्त्वाचे बदल 13व्या तरतुदीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात की बिगर शेती कर्जाची दामदुप्पट मर्यादा 3,000 वरून 10,000 करण्यात आलेली आहे. त्यानंतर इतर महत्त्वाच्या बदलामध्ये 13व्या तरतुदीमध्ये दुसरी तरतूद आहे, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे देखभाल सेवा शुल्क आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे वैयक्तिक कर्ज वसूल करण्याकरिता कलम 101 मध्ये वसुली प्रमाणपत्र मिळण्यासाठी नव्याने तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरी यामध्ये तरतूद आहे की संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी निवडणुकीच्या दिनांकापासून 5 वर्षे करण्यात आलेला आहे. त्यानंतर चौथी तरतूद आहे की अवसायकाने अहवाल दिलेल्या दाव्यांमध्ये 50% रकमेचा भरणा केल्याशिवाय स्थगिती नाही. पाचवी तरतूद आहे, अपिलामध्ये स्थगिती दिल्यास पुढील 6 महिन्यांकरिता कालावधीत दावा निकाली काढण्याची तरतूद आहे. 13व्या तरतुदीमध्ये 6वी दुसरी तरतूद आहे की रिव्हिजनमध्ये अंतरिम आदेश दिल्यास पुढील 6 महिन्यात अंतरिम आदेश अथवा पूर्वीचाच आदेश अंतिम करण्याची तरतूद कलम 154(3) नुसार असेल. 13व्या तरतुदीमध्ये 7वी तरतूद आहे, कलम 244(14) कार्यलक्षी संचालक, याचा अर्थ व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी, मग तो कोणत्याही पदनामाने संबोधण्यात येवो असा आहे आणि त्यामध्ये समितीने नामनिर्देशित केलेल्या संबंधित संस्थेच्या कोणत्याही विभाग प्रमुखाचा, कर्मचाऱ्याचा किंवा मान्यताप्राप्त संस्थांच्या प्रतिनिधीचा समावेश होतो. तरतूद क्रमांक 14वी दुरुस्ती कलम 27 नुसार आहे, व्यक्तिगत सभासदांना मताधिकार सभासदत्व मंजुरीपासून 2 वर्षानंतर असतो. त्यास अपवाद म्हणून सहकारी गृहनिर्माण संस्था व सहकारी व्यापारी संकुल संस्था सभासदांना सभासदत्व मंजूर होताच मताधिकार राहील, बाकीच्यांना मात्र 2 वर्षानंतर हा अधिकार मिळेल. नाहीतर आपण पाहतो निवडणुका आल्या की नोंदणी मोठ्या प्रमाणात होते आणि निवडणुका जिंकल्या जातात. यावर आपण पाहतो की याला चेक बसण्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली दिसून येते की ज्यांची नोंदणी नव्याने झालेली आहे अशांना 2 वर्षे वाट पाहावी लागेल मतदानासाठी. परंतु सहकारी संस्था आणि सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सहकारी व्यापारी संकुल संस्था यांना मात्र यामधून सूट दिलेली आहे. त्यानंतर 15वी तरतूद आहे, कलम 73 नुसार ठराव संमत झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत ठरावाच्या प्रतिकूल मत कळविण्याची तरतूद केलेली आहे. या ठिकाणी तरतूद 16 नुसार कलम 73 शासन भाग भांडवल प्राप्त संस्थेत 2 शासकीय अधिकारी यांचा संचालक मंडळात समावेश करेल. त्यांना संस्था निवडणुकीत मतदान राहणार नाही, अन्य बाबतीत मताधिकार राहील. 17वी तरतूद आहे, कलम 81 नुसार वित्तीय वर्षे संपल्यापासून 4 महिन्यामध्ये लेखापरीक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. लेखापरीक्षणाचा अनुभव पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे. CA 1 वर्ष, CA फर्म निरंक व प्रमाणित लेखापरीक्षक 3 वर्ष. त्यानंतर तरतूद क्रमांक 18 कलम 72 नुसार समितीने निबंधकाला व अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीपुढे लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. कसूर करणाऱ्यास कलम 146 ल अंतर्गत अपराध मानून कलम 147 ल अंतर्गत या अपराधासाठी ₹1000 पर्यंत दंडात्मक तरतूद आहे. तरतूद क्रमांक 19 लेखापरीक्षण मानकांनुसार, लेखापरीक्षण हे लेखापरीक्षण मानकांनुसार करणे या बाबतीत ही सुधारणा आहे. त्यानंतर तरतूद क्रमांक 20
इतर सहकार आपण पाहतो की सहकाराअंतर्गत संस्थांची संगणकीय माहिती नोंदणी करणे, विविध विवरणपत्र भरणे, सहकारी गृहनिर्माण संस्थेचे जमिनीचे मानवी हस्तांतरण करण्यासाठी अर्ज करणे, त्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याचा सहकारी संस्थांना फायदा होणार असून त्याचे संकेतस्थळही शासनाने सर्वांसाठी खुले केलेलं आहे. mahasahkar.maharashtra.government.in अशा प्रकारे हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर सहकाराची पूर्ण माहिती किंवा लेखीजोखे किंवा विवरणपत्रे या ठिकाणी ऑनलाईन सादर करावे लागतात, जेणेकरून ही पब्लिकला हे जनतेलाही पाहायला मिळतील आणि त्यातून जनतेचा सहकारावर विश्वास बसेल. आणि ह्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत 2013मध्ये, या पाठीमागे मुख्य हेतू असा की कोणाही एका व्यक्तीचं किंवा काही लोकांचं मक्तेदारी सहकारी संस्थांमध्ये निर्माण होऊ नये, संचालक मंडळावर निर्माण होऊ नये आणि म्हणून त्यांच्या या अतिमहत्त्वाकांक्षेला या ठिकाणी आळा घालण्यासाठीच्या ह्या वेगवेगळ्या तरतुदी असलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात की राजकारणापासून सहकार दूर ठेवणे हा महत्त्वाचा उद्देश यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. नाहीतर आपण पाहतो निवडणुका आल्या की नवीन सभासदत्व नोंदणी होते आणि त्यानुसार मग मतदानाचा अधिकार मिळवला जातो आणि चुकीची लोक अशा पद्धतीने निवडून येतात आणि सहकारी संस्थांचं नाव बदनाम करतात, व्यवहार चुकीचा होतो, मोठ्या फार प्रमाणात भ्रष्टाचार होतो. तर अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठीच्या या महत्त्वाच्या 20 तरतुदी 2013च्या महाराष्ट्र सहकारी कायद्यामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे या 20 तरतुदी 2013च्या सहकार कायद्यामधील असलेल्या आपल्याला दिसून येतात. या तरतुदी निश्चितच सहकारी चळवळ ही सक्षम आणि भक्कम करण्यास योग्य ठरतील आणि त्याचे लाभ आपण पाहतो. सहकारी चळवळ जर सक्षम राहिली तर ग्रामीण विकास आणि पर्यायाने महाराष्ट्राचा देशाचा विकास यामधून होऊ शकतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. चुकीचे व्यवहार यातून थांबतील, चुकीच्या लोकांची निवड थांबेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि त्यामुळे आपण पाहतो की लोकांचा विश्वास या सहकारी चळवळीवर बसेल आणि एकदा विश्वास बसला की आपण पाहतो की विकासाला या ठिकाणी चालना मिळत असते. तर अशा प्रकारे सहकार क्षेत्र आणि महाराष्ट्र आणि देशाचा विकास हे पॉझिटिव्ह रिलेशन यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. कारण आपण पाहतो सहकार चळवळीचा मुख्य हेतू हा लोकांचे कल्याण हाच आहे. नफा हा हेतू नसून सेवा हा भाव आहे आणि म्हणूनच सेवेच्या माध्यमातून घेतलेलं हे व्रत निश्चितच लोकांच्या कल्याणामध्ये, भौतिक कल्याणामध्ये वाढ करणारा असेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.